श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ षोडशोऽध्यायः दैवासुरसम्पद्विभागयोगः। दैवासुरसंपत्त विभागयोगाची प्रस्तावना। या अध्यायाला सगुण निर्गुण विभागयोग, सुजन दुर्जन विवेकयोग या नामाने सुद्धा ओळखले जाते। दैवी गुणांचे आश्रित महात्मा अखंड रूपाने मलाच भजतात, असे श्रीकृष्णाने 9व्या अध्यायात म्हटले होते। त्या प्रसंगात दैवी असुरी स्वभावाचे विस्तृत वर्णन न झाल्याने व गत 15व्या अध्यायात पुरुषोत्तम प्राप्तीच्या अधिकाऱ्यांची प्रशंसा झाली होती। त्या अधिकाऱ्याच्या लक्षणांचे विवरण आवश्यक असल्याने या अध्यायाचा प्रारंभ झाला। मनुष्याला सन्मार्गाकरिता प्रवृत्त करणाऱ्या मनाच्या भावना दैवी संपत्ती व त्याच्या विपरीत भाव परिणामांना आसुरी संपत्ती म्हटले जाते। या अध्यायात त्यांना वेगवेगळे करून समजावून दिले गेले आहे। ज्याने दैवी संपदेचे अर्जन व आसुरी संपदेचे वर्जन करून साधक मुक्तीच्या पथावर अग्रेसर होऊ शकेल। या अध्यायाच्या 1 ते 5व्या श्लोकापर्यंत दैव असुर संपदेचे संक्षिप्त स्वरूपात, 6व्या ते 20व्या श्लोकापर्यंत असुर चरित्र व 21व्या ते 24व्या श्लोकापर्यंत कल्याण मार्गाचे वर्णन केले आहे। हरिओम तत्सत।